म्हणवी तो पतित सखा देई अघमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धर बांध्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न तुझ्या पथ मुक्ती पदा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून लूककृत शुभवर्तमान अध्याय 18 व वचन 13 मध्ये असे लिहिले आहे, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धास्ता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की उपास धरणे, दानधर्म करणे व इतर चांगली कामे करणे म्हणजे स्वतःला धार्मिक ठरविणे व असा समज करून घेणे की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहोत। परंतु देवाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे नाही। मनुष्य कोणत्याही धार्मिक कृत्याने सार्वकालिक जीवनात जाणार नाही, कारण प्रत्येक मानव पापी आहे व त्याला पापक्षमेची गरज आहे। मानवाच्या पापाची क्षमा व्हावी यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला मानव होऊन ह्या जगात पाठविले। त्या पुत्राने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले। देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे। ह्यात देवाचा हाच उद्देश आहे की पापी मानवाने स्वतःचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबूल करून त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला आपल्या अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारावे, जेणेकरून अशी व्यक्ती ही नरकाग्नीपासून वाचेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल। देव करो जकातदारासारखे स्वतःला पापी म्हणून स्वीकारणारे मन देव। प्रभुच्या धर बांध्य पदा जगदोधारक गुरु राजाच्या न तुझ्या पथ मुक्ती पदा।